खरं काय खोटं काय ते सगळं माहिती आहे आम्हाला. आणि मदत करण्याच्या नावाखाली तुम्ही जो घाणेरडा प्रकार केलाय ना, तेही सगळं कळलंय आम्हाला. त्यामुळे काही न बोलता बऱ्या बोलानं आमच्या सोबत चला. नाही सर, मी खरं सांगते हो, विश्वास ठेवा माझ्यावर, मी खरंच असं काही नाही केलं. बर चला, एका पॉइंटला आपण हे धरून चालू आहे की अंगद नेमकर तुमच्या बाबत खोटे आरोप करतोय. तुम्ही स्वतः विचार करा मॅडम, असा कोणता पुरुष स्वतःची बदनामी करून घेईल उगाच? तर मला नाही माहिती तो का खोटं बोलतोय, पण मी खरं सांगते, मी असं काही नाही केलं. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा हो. हे बघा, आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवायला नाही आलो इथं, बेड्या ठोकायला आलोय. मॅडम, बेड्या ठोकाय ना. अहो, सर मी खरं सांगते, माझ्यावर विश्वास ठेवा, मी खरं बोलते. दादा, मागच्या वेळेस तिला जेलमध्ये पाठवलेलं खरं, पण ही जी काय मजा आहे ना, ती बघायलाच मिळाली नव्हती. आता लय बरं वाटतंय. सावी, हे असं काहीतरी वागशील ना असं कधी वाटलं नव्हतं मला. एवढी पायरी ओलांडशील असं तर विचार सुद्धा चिवला नव्हता मला. काय ग, मुजुमदारांची सून म्हणून मिरवत होतीस ना तू? आणि त्याच नावालाच काळं फासलंस. शी, खरंच तुझ्यासारखी पोरगी आम्हाला सून म्हणून मिळणं, इथेच आमचं नशीब फुटलं म्हणायचं. नाही मॅडम, अहो मी बस, काही ऐकायचं नाहीये मला. अगं नशीब समज, धैर्य इथे नाही येते. त्याने जर का त्याच्या बायकोचे प्रताप बघितले असते ना, तर काय झालं असतं त्याचं? किती नीच आहेस ग तू. अजून किती छळणारच माझ्या मुलाला? एक तर अवदसा म्हणून या घरात आलीस आणि घराला कलंक लावलायस. हा सगळं यांचाच तर डाऊन आहे ना. सावी, कोल्हापूरकरांच्या सपोर्टने आमच्या जीवावर उठली होतीस ना ग. आता तेच तुला कसं चपलेने झोडपतात ना, हे बघ, तुझा सगळा माज आणि गुरमी त्याच वेळी उतरेल. सावकाश. हे बघ, हेच ते.
हळूहळू